नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा मुद्दा चांगला धरलेला आपल्याला दिसत आहे। राष्ट्रीय जे काही कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजे नाफेडकडून होणारी सोयाबीन खरेदी, पीक विम्यातील कंपन्यांचे धोरण, द्राक्ष उत्पादकांना न मिळणारा विमा आणि शेती प्रश्नांवर विविध स्तरांवर आता आमदारांनी चांगलीच टीका झळकवली। मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे डिटेलमध्ये आपण जाणणार आहोत की काल जे काही हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी किती त्या फायद्याच्या आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थ खरात, कैलास पाटील आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकारवर टीकेची चांगली जोड उठवताना दिसते, जो की आपला महत्वाचा विषय पीक विमा, सोयाबीन। आता जसं की कमरचे आमदार म्हणजे कैलास पाटील यांनी शेती प्रश्नांवर टीका करताना महाराष्ट्र थांबणार नाही अशी सरकार जोरदार घोषणा करत असताना मात्र शेतकऱ्यांना का थांबावं लागतंय, शेतकऱ्यांसाठीच का महाराष्ट्र थांबलाय असा थेट सवाल त्यांनी आता केला। तसेच पीक विम्याचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्याना कंपन्या पिळवणूक करत असताना त्यांची रवानगी थेट येरवडा जेलमध्ये करावी अशी मागणी तासगाव कवठेमहांकाळचे जे काही आमदार आहेत रोहित पाटील यांनी इथे केलेली। म्हणजे यांना डायरेक्टली जेलमध्ये पाठवा किंवा यांना तुरुंगात पाठवा किंवा यांना वेळेंच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा। कैलास पाटील म्हणाले की राज्यपालांना 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज मिळणार असं सांगता आले होते, मात्र वस्तुस्थिती तशी नाही। सध्या शेतकऱ्यांचा 5 दिवस वीजच मिळत नाहीये। ही ग्राउंड लेवलची माहिती कोण पुरवणार, कोण तिथे जाऊन बघणार की शेतकऱ्यांचं जे काही वीज आहे ती वीज बिल तुम्ही माफ करणार, तर पण ते चालायला तरी पाहिजे। राज्यातील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली, मात्र योजनेसाठी अद्याप एजन्सी देखील अंतिम करण्यात आलेली नाहीये। गेल्या 6-7 महिन्यांपासून पैसे भरून शेतकऱ्यांना पंप देखील मिळाले नाहीये। ते पैसे शेतकऱ्यांनी व्याजाने काढले, ते पैसे देणार कोण? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची अक्षरशः रडत असताना आपल्याला दिसत आहे। राज्यातील केवळ 505 खरेदी केंद्र सुरू असताना मागच्या वर्षी 51,59,000 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता आणि या 505 केंद्रांवर भरणार काय, विकणार काय? त्यातून सरासरी 13 क्विंटल जरी उत्पादन झाले तरी 6,70,00,000 क्विंटल उत्पादन झाले असताना मात्र 18 लाख क्विंटल हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी करण्यात आले। याचा हिशोब कोण बघणार, याचा लेखाजोखा कोण बघणार? फक्त आणि फक्त घोषणावाऱ्या तुम्ही करताना दिसत आहे। खरेदी केंद्र मार्च पर्यंत सुरू राहिली पाहिजेत, यासाठी आपण सरकारला सूचना करावी आणि 15% ओलाव्यापर्यंत सोयाबीनना खरेदी एक परिपत्रक काढण्यात यावे। जे काही 12%वरून 15% तुम्ही केलं त्याचा कुठेही अजून उल्लेख नाहीये। अद्याप 12% ओलाव्यापर्यंतचे जे काही सोयाबीन आहे ते खरेदी केलं जात आहे। एकाही खरेदी केंद्रावर 15% ओलाव्याचे सोयाबीन खरेदी केले जात नाही, त्याबाबत स्पष्टता येण्याची खूप काही महत्वाची गरज इथे आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे। मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनीही सोयाबीन खरेदीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरून त्यांनी जे काही चिंता, एक प्रकारे चिंता, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 80% सोयाबीनचे पीक आहे ते पीक मात्र शेतकऱ्यांच्या मालाला 3,500 ते 4,000 पर्यंतचा दर मिळत असताना आपल्याला दिसतोय। दुसरीकडे हमीभाव 4,892 रुपये असताना शेतकऱ्यांना एवढ्या कमी किमतीमध्ये मुळात हा सोयाबीन का विकावा लागतो, याचं उत्तर हे बीजेपी शासित राज्याने द्यायला पाहिजे, या मंत्र्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यांना थोडीशी देखील लाज नाहीये। सोयाबीन उत्पादकांसाठी जो काही खर्च आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत असताना त्यामुळे सरकारने जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देऊ असे सांगितलं होतं, मात्र अद्याप देखील त्याच्यावर काही कार्यवाही नाही। विक्री आणि हमीभाव यांच्यातील जो काही फरक दिला त्यातील जे काही भावांतर योजनेअंतर्गत सांगितलं की आम्ही 2023 साली 5-5 हजार रुपये 20,000 रुपयांपर्यंत दिले, गेले कुठे हे पैसे, कोणाच्या घशात गेले, याचं उत्तर कोण देईल? तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी राज्यपालांना अभिभाषणावर बोलताना महायुती सरकारवर चांगलीच टीका केली। तेही आता हळूहळू सक्रिय होताना दिसतात। जे राज्यपालांचे जे काही अभिभाषण होतं त्यामध्ये महाराष्ट्राला दिवा स्वप्न दाखवणारा प्रयत्न केला जात असताना लोकांनीही ते बघलं, पण प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख जर आपण इथे करायला बसलो, या अभिभाषणामध्ये जर करायला बसलो, तर जे काही आंदोलन आहे ते खूप काही छोटं आहे आणि याच्यासाठी खूप काही मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे होतं। नाशिक पाठोपाठ तासगावमध्ये द्राक्षांचं उत्पादन होत असताना या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही 10 वर्षापासून प्रयत्न करत आहोत, मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। पण माझ्या मतदारसंघाला एकूण झालेले राज्यपालांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाईचा जर हिशोब लावला त्यामध्ये 11,070 पंचनामे आतापर्यंत झाले असे त्यांनी यावेळेस नमूद केलं।
त्यामधील 4810 हेक्टर जमीन बाधित असताना गेल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जे पंचनामे झाले त्याचा एकही रुपया अद्याप मिळालेला नाहीये. जर विचार केला या विमा कंपन्यांवर कोणाचा हुकूम असणार आहे, हे घाबरणार कोणाला? आणि यांना जर घाबरत नसेल तर यांना जेलमध्ये टाका. सरकारकडून 1 रुपयांमध्ये विमा दिला जात असताना मात्र सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि त्यांचा फॉलोअप न घेतल्यामुळे शेतकरी आता या विम्याकडे देखील पाठ फिरवत आहेत. विमा काढला असता तरी संरक्षित रक्कम मिळत नाही. त्यामुळे ही जी काही योजना आहे, ही योजना काही कामाची नाही, झिरो. मोदीची जी काही योजना आहे ती अगदी झिरो आहे असं आता लोकांची तक्रार असताना आपल्याला दिसत आहे. शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असताना राज्यामध्ये संत्रा, द्राक्ष, आंबा, केळी, पेरू, डाळिंब, काजू, पपई, खूप काही जे काही फळं आहे त्यांना जर संरक्षण, त्या फळ पिकांना विम्याचे संरक्षण असताना, हंगामी पिकांसाठी 1 रुपयाचा हप्ता असताना ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये बजाज अलायन्स कंपनी पीक विमा उतरवत असताना या कंपनीच्या ऑफिसमध्ये यांना हे ऑफिसलाच एरोडा जेलमध्ये टाका. मात्र या कंपनीचे जे काही विमा मिळायला पाहिजे तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि हा अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही आत्महत्या होताना ती आपल्याला दिसते, ती आत्महत्या कुठंतरी थांबेल. असे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर राज्यपालांच्या अभिभाषणावर आता हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर वाचा फोडण्यात आलेली आहे. पण हे जे सरकार आहे, हे सरकारमध्ये राज्यपाल पण त्यांचे, विधानसभा अध्यक्ष त्यांचे, विधान परिषदेमध्ये देखील त्यांचे अध्यक्ष, मग जनतेचे प्रश्न मांडून देखील जर विरोधी पक्ष आपला आवाज उठवत असेल तर हे जे काही विधानसभा, विधान परिषद अध्यक्ष आहे हे त्यांना गप्प करता, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. पण यांचा घडा भरतो. जे काही तुम्ही पाप करणार आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात करणार आहेत, सामान्य जनतेच्या विरोधात करणार आहेत, त्याचा हिशोब तुम्हाला हा द्यावाच लागणार आहे कधी ना कधी तरी. आणि म्हणून हे जे काही आज चाललेलं आहे हे अत्यंत क्लेशनीय आहे, खूप काही दयनीय आहे. भविष्याचा जर विचार केला तर भविष्य आपलं अंधाऱ्यामध्ये दिसतंय. जर आपला शेतकरीच ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं, आपण कुठल्याही सरकारचा विचार नाही करत आहे, पण जर आपण मागचा विचार केला तर सगळ्यात जास्त जो काही भर होता तो भर कृषी क्षेत्रावर होता. आपली जी काही इकॉनॉमी सिस्टीम आहे ती इकॉनॉमी सिस्टीम देखील आपली कृषी प्रधान देश आपला म्हणत होता. आपली जी अर्थव्यवस्था होती ही कृषीवर आधारित अर्थव्यवस्था होती. या अर्थव्यवस्थेला यांनी कुठेतरी चेंज करून यांनी औद्योगिक वसाहतींना जास्त भर दिला, IT क्षेत्राला जास्त भर दिला आणि मग जे काही आपले शेतकरी होते शेतकऱ्यांना हवाल दिलावा लागला. बघूया आता तर ह्या 5 वर्ष आपल्याला काही करता येणार नाही. बघा, निवडून दिलंय का यांनी निवडून घेतलंय EVMच्या भरोशावर, हे यांचं देव जाणो. पण पुढच्या वेळेस तरी नक्कीच खूप काही आंदोलन होऊन, खूप काही मोठा जनतेचा आक्रोश होऊन हे सरकार नक्कीच येणार नाही. एवढी तरी गॅरंटी आपल्याला इथे, मोदीची गॅरंटी नाही, जनतेची गॅरंटी इथे बघावी लागणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक केला नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.